आजच्या वेगवान युगात, आधुनिकतेच्या धावत्या प्रवाहात आणि स्पर्धेच्या अस्वस्थ वावटळीत आपले पारंपरिक नातेसंबंध, विशेषतः आई-मुलाचे पवित्र नाते, हळूहळू ताण, गैरसमज आणि संवादाच्या अभावात हरवत चालले आहे. आई ही फक्त मुलाला जन्म देणारी व्यक्ती नसून ती पहिली शिक्षिका, पहिली मैत्रीण, पहिली मार्गदर्शक असते. पण आजच्या पिढीतील बदललेल्या जीवनशैलीमुळे, व्यस्त वेळापत्रकांमुळे आणि आभासी जगातल्या गुंतवणुकीमुळे हे नातं भावनिकदृष्ट्या कमजोर होत चाललं आहे. अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक संकटं, पिढ्यांतील विचारांचे संघर्ष, अपेक्षांची ओझी आणि आधुनिकतेच्या नावाखाली वाढणारी भावनिक दुरावा यामुळे आई-मुलांमधला संवाद तुटत आहे. मुलगा मोठा होत असताना आई त्याच्यावर प्रेम, काळजी आणि मूल्यांची शिकवण देत असते. पण जेव्हा तो आधुनिकतेच्या वा स्वतंत्रतेच्या नावाखाली स्वतःचं विश्व उभं करतो, तेव्हा आईच्या भावना, तिचं योगदान आणि तिची गरज हळूहळू दुर्लक्षित होते. अनेकदा आई स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या लेकरासाठी वाहते, पण तिला त्याची परतफेड स्वरूपात मिळतो केवळ एकटेपणा, उपेक्षा आणि मौनाचा श्वास. आजच्या समाजात हा विषय केवळ भावनिक नाही, तर सामाजिक आणि मानसिक आरोग्याशी निगडित मुद्दा झाला आहे. मानसशास्त्रज्ञ सांगतात की संवादाचा अभाव आणि भावनिक दुर्लक्ष हे कौटुंबिक नातेसंबंधांमधील सर्वात मोठे संकट बनले आहे. मोबाईल, सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवणारे तरुण आपल्या पालकांशी 2 शब्द बोलायलाही वेळ काढत नाहीत. आईचा आवाज, तिचं हसणं, तिचं रडणं, तिचं प्रेम हे सर्व एका काळी जीवनाचं केंद्र होतं, पण आज ती कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून मुलाच्या उत्तराची वाट बघत राहते. या सामाजिक स्थितीवर उपाय म्हणून तज्ज्ञ सांगतात की संवाद वाढवणं, एकमेकांना ऐकून घेणं आणि भावनिक बंध जपणं अत्यावश्यक आहे. मुलांनी हे समजून घ्यायला हवं की त्यांचं यश, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची ओळख या सगळ्यामागे आईचं अढळ प्रेम, त्याग आणि आशीर्वाद असतो. आईच्या नात्याला फक्त जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून जपणं ही काळाची गरज आहे. आपल्या समाजात वृद्धाश्रमांची वाढ, आईवडिलांकडून दुर्लक्ष झालेल्या घटनांची संख्या आणि एकटेपणाने होणारे मानसिक आजार हे सगळे या भावनिक तुटलेपणाचे परिणाम आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा, समाजसंस्था, माध्यमं आणि प्रशासन यांनी संयुक्तपणे कौटुंबिक संवाद पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. माय या शब्दात केवळ सजीव शरीर नाही, तर त्यात विश्वाचा सार आहे. तिच्या प्रेमात दैवी शांतता आहे. तिच्या अश्रूंमध्ये प्रार्थनेचा भाव आहे. तिच्या स्पर्शात देवत्व आहे. म्हणूनच समाजाने प्रत्येक आईचा सन्मान करावा, तिच्या त्यागाला मान द्यावा आणि तिच्या भावनांना जपावं. आपल्या मुलांनी आणि पुढच्या पिढ्यांनी हे नातं समजून घेतलं नाही, तर आपण केवळ व्यक्ती म्हणूनच नव्हे, तर समाज म्हणूनही गरीब होऊ. प्रत्येक घरात संवादाचे दिवे पुन्हा प्रज्वलित झाले पाहिजेत. कारण जेव्हा आई आणि मुलगा पुन्हा मनाने बोलतात, तेव्हा समाजात पुन्हा एकदा संस्कार, प्रेम आणि सहअस्तित्वाचं तेज पसरतं. धन्यवाद.